खूप छान अशी जी शिळी खिचडी राहते ना त्याच्यापासून आपण खूप छान अशी भन्नाट रेसिपी करणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि खायला पण एकदम छान लागणार आहे। कारण का आपले उपास आता चालूच होतात, उपास चालू असले ना मग आपली खिचडी शिल्लक राहते। मग त्याच्यापासून कसे 12 महिने पण आपले उपवास हे चालूच असतात आणि त्यामुळे काय होतं, आपण जे उपवासाला खिचडी करतो तर भरपूर वेळा ती काय होती, शिळी राहते किंवा शिल्लक राहते आणि मग आपण काय करतो, एकदा ते फेकून तरी देतो, नाही तर जनावरांना देतो। त्यापेक्षा आपण काय करणार आहे, ती वेगळ्या पद्धतीने आणि एकदम मजेशीर म्हणतो ना आपण, चवीला पण खूपच छान अशी होणार आहे आणि अशी आपण रेसिपी करणार आहोत आणि लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच ती नक्की आवडेल आणि ती सर्वांनाच आवडणारी आहे, खूप सोप्या पद्धतीने। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस थोडासा मोठा करते, त्यामध्ये आपण थोडंसं तेल ओतणार आहोत। तेल हे थोडं गरम होऊन द्यायचं। इथे मी थोडंसंच ओतलेलं आहे तेल। गॅस हा मोठा केल्याने आपलं तेल पण असं पटकन गरम झालेलं आहे। आता जी आपली खिचडी आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि थोडीशी आपण 1 मिनिट फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। तर असं हलवत राहायचं म्हणजे पटकन अशी फ्राय पण होते आणि जराशी ती फुगल्यासारखी दिसते आपली खिचडी। तर असं हलवत राहायचं म्हणजे खाण्याची चिटकत नाही जास्त आणि गॅस हा मोठा ठेवायचा म्हणजे पटकन अशी फ्राय होते। तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये आणखी आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर आता मी इथे एक बटाटा घेतलेला आहे, ते ह्याच्यामध्ये टाकायचा आणि बटाटा थोडा चांगला लालसर होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत आणि गॅस हा मध्यम ठेवायचा म्हणजे पटकनच आपला फ्राय होतो। तर बघू शकता आपला बटाटा पण हा तेलामध्ये चांगलासा लाल झालेला आहे। आता त्यामध्ये मी ते थोडंसं शेंगदाणे घेतले, ते शेंगदाणे कच्चे शेंगदाणे ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि ते पण आपण छान असं लालसर होईपर्यंत ह्याच्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे म्हणजे। तर आपले शेंगदाणे पण चांगले असे फ्राय झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी थोडीशी जिरी घेतलेली आहे, जिरी टाकायची अशी आणि ते थोडंसं हलवून घ्यायचं। आणि कसं आहे मित्रांनो, खूपच भन्नाट अशी रेसिपी होणार आहे आणि 12 महिने तुम्ही कधी पण करू शकता। म्हणजे जर तुमची शिल्लक राहिली की खिचडी अशा प्रमाणे करून घ्यायची, खूप छान लागते, सर्वांना आवडणारी आहे। आता इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, असं बारीक, जास्त पण बारीक चिरलेलं आहे, मोठ्या अशा कसा केलेला आहे। आता आपण काय केलेलं आहे, आपल्याकडे 1 वाटी खिचडी शिल्लक राहिली नाही, त्या हिशोबाने आपण सर्व प्रमाणे घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर जास्त राहिले असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। म्हणजे तुमची जास्त खिचडी राहिली तर तुम्ही थोडंसं जास्त वाढवायचं असंच प्रमाण। आता त्याच्या पुढे काय करायचं, आपण थोडंसं आपण कोथिंबीर टाकायची आणि असं सर्व परतून घ्यायचं आणि तुम्ही लाल मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे ती पण टाकायची। तुम्ही तर काश्मीरी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता, कारण ती कलरला छान आणि तिखट जरा कमी असते। आणि सर्व असं हलवून घ्यायचं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ वगैरे मीठ टाकायचं, थोडंसं टाकलेलं आणि छान कारण आपण पहिलं खिचडीमध्ये टाकलेलं असतं त्याच्यामुळे मी इथं थोडं टाकणार, थोडंसं टाकून घ्यायचं आपल्याला आणि असं हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर जी आपण खिचडी फ्राय करून घेतली होती ना ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि सर्व असं हलवून घ्यायचं। आता आपण ह्याच्यावर झाकण वगैरे काही ठेवणार नाही, कारण आपली पहिली शिजून झालेली खिचडी, त्याच्यामुळे इथे थोडीशीच आपण फ्राय करणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपली ही खिचडी अशी तयार झालेली आहे। आणि तुमच्याकडे जर असं आपला कच्चा जर साबुदाणा असेल ना तो असा भिजत ठेवायचा आणि ती पण अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता। म्हणजे आपल्या साबुदाण्याची पण तुम्ही अशीच खिचडी बनवू शकता, कारण खूपच टेस्टी आणि लवकर म्हणतो ना आपण टाइमपास अशी रेसिपी आणि महत्वाची लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूपच आवडणार आहे। त्यामुळे घरी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद। धन्यवाद।